मी एवढंच सांगू शकते की ते चौथ्यांदा या मतदारसंघामध्ये रवीजी प्रतिनिधित्व करत आहे आणि त्यांचे लोकांनी मतदारांनी त्यांची नेहमी साथ दिलेली आहे आणि यावेळीसुद्धा त्यांनी रवीजींचे जेवढे उमेदवार होते त्यांच्यासोबत ते राहिले. त्यांना माहीत आहे विकास करणारा व्यक्ती आहे रवीजी आणि त्यांच्या पाठीशी राहिले. मागे या निवडणुकीमध्ये युवा स्वाभिमानसोबत नंतर भारतीय जनता पक्षाने युती तोडली आणि सगळे भारतीय जनता पक्षाचे नेते एकीकडे एकत्र झाले आणि एकीकडे रघुराम रेड्डी पण होते. अशा परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने तुम्ही हे यश खेचून आणलेलं आहे? जरी इथे युती तुटली स्वाभिमानसोबत तरी आमचे देवेंद्र फडणवीसजी आमचे सोबत होते, आमचे पालकमंत्री आमच्या पाठीशी होते आणि त्यांना चांगल्या पद्धतीने कळते की जे 16-16 वर्ष 17-17 वर्ष जे कार्यकर्ता आपल्या पाठीशी उभे राहतात, सतरंज्या उचलतात, तर त्यांना साथ देण्याकरिता रवीजींनी आपली पाऊल उचलले म्हणून त्यांनी युती तुटली असन. ते सगळं झालं, सगळ्यांनी पाहिलं काय काय झालं. पण मी नेहमी मतदारांचा आभार करते आणि आम्ही देवेंद्र फडणवीसजींचीच आहे, आम्ही बावनकुळे साहेबांसोबतच आहे. त्यांचे आणि मी सुद्धा रवीजींना विनंती केली आहे की आम्ही शब्द दिला होता की महापौर हा भारतीय जनता पार्टीचंच बनन आणि रवीजींना विनंती केली, रवीजींनी होकार दिली की आम्ही BJP सोबत भारतीय जनता पार्टी सोबतच आहे आणि महापौर आपल्या BJPचंच होईल. भारतीय जनता पक्षाचे गेल्या वेळी 45 नगरसेवक होते, मात्र यावेळेस केवळ 25च्या वर जाऊ शकले नाही. याला काय नेमकं कारण असेल? इथल्या नेत्यांमध्ये एक सूत्रता नव्हती. जनता जनार्दन खूप समजदारीने आपलं मत वोट करते. 4 पॅनलमध्ये जरी होते तर त्यांनी ज्याला निवडायचं होतं त्यांनी त्यालाच मतदान केलं आणि काही गोष्टी तिकीट वाटपामध्ये घोळ झाला आहे आणि त्याचा परिणाम आहे की एवढे कमी मार्जिननी आमची भारतीय जनता पार्टी इथे आलेली आहे. आम्ही आमच्या नेत्यांना हे सगळी गोष्टी कळवणार आहे कारण जे लोक काम करतात, जे समाजामध्ये नाव असते, समाजासाठी जगतात, असे कार्यकर्त्यांना जर तिकिटा भेटल्या असत्या तर परिणाम 50पेक्षा जास्त असतात. ज्या पद्धतीनं तुमच्यावर काही आरोप देखील झाले की तुम्ही युवा स्वाभिमानचा प्रचार केला, सर्व तुम्ही शांत राहिल्यात, कधी उत्तर दिले, डबल ढोलकी वाजवला देखील भाजपच्याच काही नेत्यांनी आरोप केला होता. आता कसं उत्तर देणार निवडणुकीचे निकाल लागले? मी कोणावरही उत्तर देण्यासाठी काम करत नाही. मी आमचे भारतीय जनता पार्टीसाठी आणि आमचे देवेंद्र फडणवीसजींसाठी आणि बावनकुळे साहेबांसाठी मी काम करत होती. कोणी किती काही म्हटलं ते फक्त मंचावर येऊन बोलू शकतात, पण लोकांमध्ये झटून लोकांसाठी झटण्याचं काम रवीजी आणि आम्ही करतो आहे. आम्ही जर रवीजींचे 15 आले आहे तर पहिलेच रवीजींना आम्ही विनंती केली आहे की तुम्ही BJP सोबत राहून BJPचा महापौर आपल्याला करायचं आणि त्यांनीसुद्धा साथ दिली. कोणी किती बोलल्या ते माझे समोर कोणी बोलू शकले नाही, पाठीमागे कोणी बोलून जाते. त्या दिवशी मी म्हटलं ना, तिळगुळ घ्या आणि पाठीमागे गोड गोड बोला. हा जेन्युन आहे, सगळ्यांसोबत सगळ्यांच्या जीवनामध्ये होत असते. एक आधा गधा रोडवर चालला तर कोणीही त्याच्या चर्चा करत नाही, पण एक आधा वाघीण आणि शेर बाहेर निघाला तो पूर्ण शहरामध्ये त्याची चर्चा होते. तर मला वाटते आमची चर्चा होणं याचं प्रमाणच आहे की आम्ही लोकांसाठी झटतो आणि शेरला स्वतःच्या तोंडाने म्हटलं नाही पाहिजे की आम्ही शेर आणि वाघीण आहे. लोकांनी ते स्टॅम्प देऊन मतदान देऊन दाखवून दिलेलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी म्हटलं होतं की आम्हाला युवा स्वाभिमान पक्षाची किंवा कुठल्याही पक्षांची तुकड्यांची गरज पडणार नाही, पण आता परिस्थिती अशी आहे की युवा स्वाभिमानचा पाठिंबा घेतल्याशिवाय भाजप महापौर बनू शकत. रवीजी खूप प्रामाणिक आहे, आमचे देवेंद्र फडणवीसजींसोबत राहतात. आमचे रवीजी नेहमी BJP सोबत आमच्यासोबत राहिले. त्या दिवशी मतदान करतानाही म्हटलं आमची यारी पक्की आहे आणि आमची युती पक्की आहे. जरी ते वेगळे लढले तर पण ते देवेंद्र फडणवीसजींचे कट्टर समर्थक एक आमदारांपैकी एक आमदार आहे. तर त्याच्यामध्ये कोणीही डाऊट आणू नका. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे, जे बोलतात ते बोलणारे लोकांना सोडून द्यावं लागते आणि आपले कामावर लक्ष द्यावं लागते. आम्ही काम केलं, त्याचं रिझल्ट भेटलं. आमदार रवी राणा यांनी भूमिका घेतली की भाजप युवा स्वाभिमान एकत्र राहणार आणि भाजपचा महापौर, परंतु याच्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची आवश्यकता नाही. तर तुम्ही कसं पाहता?
मला वाटत नाही आहे की त्यांची आवश्यकता आमच्या भारतीय जनता पार्टीला राहील. तरी आम्ही आमचे नेते जसे आम्हाला आदेश देईन आम्ही त्याप्रमाणे करू. आम्ही इलेक्शन मतदानपर्यंत इलेक्शन असते, त्याच्यानंतर जे कुटुंब असतात, जे अमरावती आहे ते सगळे परिवारच आहे. पण मला जिथपर्यंत माहीत आहे कोणाची गरज पडणार नाही. युवा स्वाभिमानला आपण विनंती केली आहे, ते आपल्या पाठीशी राहतील आणि महापौर भारतीय जनता पार्टीचंच होईल आणि भगवा आणि नीड हा कॉर्पोरेशनचे झेंड्यामध्ये दिसन. 28 वर्षाची सत्ता मुंबईतली ठाकरेंची उठून ते तर मी पहिलेच म्हटलं आहे की ठाकरेजींनी आता त्यांची दुकानं बंद होणार आहे आणि ते दुकान महाराष्ट्राची जनतानी मुंबईची जनतानी बंद केली आणि आमचे आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींचं श्राप त्यांचे स्वतःचे मुलावर होता आणि आशीर्वाद देवेंद्र फडणवीसजींच्यावर होता. ज्यांनी भगव्याला वाचवलं त्याच्यावर प्रेम करणारे आमचे बाळासाहेब ठाकरेजींचं आशीर्वाद हे देवेंद्र फडणवीसजींना लाभलं आणि उद्धव ठाकरेजींना जे स्वर्गीय आमचे बाळासाहेब ठाकरेजी आहे त्यांचा श्राप सरळ पद्धतीने लागला की काँग्रेससोबत जर मला बसायची वेळ आली तर दुकानं मी बंद करून घरी बसन. ज्यांनी दुकानं उघडे ठेवल्या होत्या त्यांची दुकानं मुंबईचे कॉर्पोरेशनमध्ये मुंबईची जनतानी बंद केली. यशोमती ठाकूरांनी टीका केलेली आहे की रवी राणांनी भाजपचं नुकसान केलेलं आहे. केम केला. कसं उत्तर द्या? मला असं वाटते ताई तुम्ही काँग्रेसवर बोला, ताई दिवसावर बोला, तुम्ही माझी नणंदबाई आहे. एवढी काळजी तुम्ही भारतीय जनता पार्टीची करू नका. मला माहीत आहे तुम्ही कशा भारतीय जनता पार्टीसोबत बसता, काय काय करता. तर माझ्या नणंदबाईला एवढीच सल्ला देईन, तुम्ही खूप मोठे नेते आहे पण लहान कार्यकर्त्यांची कधी कधी ऐकली पाहिजे. तुम्ही जास्त तुमचं केलं, काँग्रेसचे नेत्यांना कार्यकर्त्यांना जर मोठा केलं असतं तर तुम्ही आज पराभूत झाले नसते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.